नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, मी हा रॉकेटचा कापड घेतलेला आहे आणि खूप छान असा कापड आहे हा शायनिंगचा। तर बघा, याची लांबी मी आता सांगते तुम्हाला। तर या कापडाची लांबी घेतली आहे मी 17 इंच आणि या कापडाची रुंदी घेतलेली आहे मी 12 इंच। तर 17 बाय 12 इंचाचा हा कापड आपण घेतलेला आहे। तर आपण आज वेगळ्या पद्धतीने बॅग बघणार आहोत मैत्रिणींनो। तर ही पद्धत वेगळी आहे, तुम्ही कदाचित बघितली नसेल। तर अशा वेगळ्या पद्धतीने आज आपण बॅग बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बॅग आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा। तर बघा, आता आपण या कपड्याला डबल फोल्ड करूया। तर डबल फोल्ड केल्यानंतर आपल्याला 2 समान भाग मिळतील, तर आपण कट करून घ्यायचे आहे। आणि जो एक भाग आहे त्या मेजरमेंटचा आपण दुसरा एक प्लेन पीस घेणार आहोत। तर दोन्ही आपले प्रिंटेड आहे, तर एक आपला प्लेन आहे मधातला, तर मध्ये ठेवायचा आणि त्यावरती आपल्याला प्रिंटेड पीस उलटा ठेवून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे अर्ध्या इंचावर आणि त्यानंतर पलटी करून आपल्याला दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आहे। तर तशाच प्रकारे आपल्याला दुसरा पीससुद्धा उलटा ठेवून त्यावर शिलाई करून दाबटीपसुद्धा देऊन घ्यायची आहे। तर अशा प्रकारे आपण आता तीनही पीस जॉईन करून घेणार आहोत शिलाईने। तर बघा, आपण जॉईन करून घेतलेले आहेत। तर आता काय करायचं आहे, या तीनही आपल्याला पीस असा डबल फोल्ड करायचा आहे आणि समान करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी आपण बेल्ट लावणार आहोत, तर त्यासाठी आपण बेल्टसुद्धा तयार करून घेतलेले आहेत। तर 1 इंच आपल्या बेल्टची रुंदी आहे आणि लांबी आहे बघा 27 इंच। तर 27 बाय 1 इंचाचे आपण दोन्ही बेल्ट आपण तयार करून घेतलेले आहे सारखेच। पण आपण समोर एक कप्पासुद्धा देणार आहोत, त्यामुळे आपण 2 इंचाची एक पट्टी कट करून घेणार आहोत। तर 2 इंच मी एका साईडला पट्टी कट करून घेत आहे। पण पट्टी कट करताना मला आठवण आली की आपण मध्ये गोणी आणि खाली अस्तर आपण असं तीनही अटॅच करायचं राहिलं आहोत। तर बघा, मी आता तीनही अटॅच करून घेते। तर गोणी, अस्तर आणि मेन फॅब्रिक असं मी तीनही अटॅच करून घेतलेलं आहे। आणि वरची जी 2 इंचाची आपण पट्टी कट केलेली होती ती सुद्धा मी आता गोणी, अस्तर लावून मी पट्टी वेगळी अटॅच केलेली आहे। तर बघू शकता, आता आपण ती पट्टीसुद्धा पट्टी आणि चैन लावून घेतलेली आहे। तर आता आपण बेल्ट लावण्यासाठी मेजरमेंट बघूया। हा आपला कापडाचा मध्य काढलेला आहे। ही मधातली जी मार्किंग आहे ती आपला कापडाचा मध्य आहे। आणि त्यानंतर आपण मध्याच्या दोन्ही साईडला बघा 2.5 इंचावर आपण मार्किंग करून घेतलेली आहे। तर ही झाली आपली बेल्टची मार्किंग। त्यानंतर आपल्याला खाली येथे आपण चेन लावलेली आहे, तर याच्या आपण बघा पाव इंच खाली आपण अर्धा इंच खाली अशी मार्किंग करून घेतलेली आहे। आणि येथे आपण या साईडला बघा, जिथून आपण प्लेन कापड अटॅच केलेलं आहे, तर प्लेन कापडाच्या वरती आपल्याला 1.5 इंच अंतर सोडून येथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारे बेल्ट लावायचा आहे ते मी सांगते आता। तर बघा, असं आपल्याला बेल्ट ठेवून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथे जो आपण शेवट आहे ना बेल्टचा, तिथे आपल्याला पाव इंच असा दुमडून घ्यायचा आहे, म्हणजे येथे आपल्याला धागेदोरे वगैरे काही बाहेर येणार नाही। तर अशा प्रकारे आपल्याला बघा येथे असा पाव इंच दुमडून या मार्किंगवर आपल्याला या रेषेवर ठेवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सरळ रेषेत जिथे आपण वरती मार्किंग केलेली आहे ना बेल्टची, तर त्याच आपल्याला एका रेषेत आला पाहिजे। तर हा बेल्ट आपल्याला इथपर्यंत अटॅच नाही करायचा आहे। तर हा बेल्ट आपल्याला बघा, हे फक्त मार्किंगसाठी आपण केलेलं होतं की आपल्याला याप्रमाणे आपल्याला बेल्ट अटॅच करायची आहे म्हणून। तर बघा, इथून आपल्याला फक्त इथपर्यंतच बेल्ट अटॅच करायची आहे। तर ही मार्किंग आहे ना जिथे आपण चेन लावली आहे त्याच्या अर्धा इंच खाली आपण मार्किंग केलेली आहे। तर इथपर्यंतच आपल्याला हे बेल्ट लावायचे आहे। फक्त ही मार्किंग यासाठी आहे की ही एका रेषेत आपल्याला या रेषेत आपल्याला बेल्ट लावायचे आहे, यासाठी ही आपण वरती मार्किंग केलेली आहे। तर तुम्हाला लक्षात आले असेल। तर अशा प्रकारे आपल्याला इथपर्यंतच ही बेल्ट अटॅच करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला इकडल्या साईडने सुद्धा बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे आणि असाच बेल्ट आपण दुसऱ्या साईडला सुद्धा याच प्रकारे आपण बेल्ट अटॅच करून घ्यायचा आहे। तर मी आता बेल्ट अटॅच करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। तर हे बघा, आपण बेल्ट लावून घेतलेले आहे। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे बेल्ट लावलेले आहे। तर चेनच्या खाली आपण अर्धा इंच जागा ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण बेल्ट लावलेले आहे इथे। आणि खालतून आपण जिथून आपण प्लेन कापड जॉईंट केलेलं आहे तिथून आपण 1.5 इंच अंतर ठेवलेलं आहे। अशा प्रकारे आपण हे बेल्ट लावून घेतलेले आहे। तर बघा, आता मी सांगते तुम्हाला। तर आपल्याला जर बेल्ट अशा प्रकारे लावायचे असेल
तर आपण चेन लावून घ्यायची आणि जे मागचं पॉकेट आहे ना, मागच्या पॉकेटसाठी आपण जो कापड वेगळा लावतो, जेव्हा आपण कापड लावून पॉकेट तयार होते, तर तो कापड आपण हे बेल्ट अटॅच केल्यानंतर लावायचे आहे. त्यामुळे काय होईल की आपल्याला पूर्ण हे पॉकेट मिळेल. आणि जर आपण पॉकेट पहिले तयार केलं आणि त्यानंतर आपण बेल्ट लावले, तर काय होईल की हे जे बाजूचं पॉकेट आहे हे आपलं म्हणजे पॉकेट आपल्याला एवढं पूर्ण मिळणार नाही. तर हे आपलं पूर्ण फक्त इतकं जे आपण बेल्ट लावले आहे ना, त्याच्यामधला आपलं जे मधली जागा आहे तीच आपल्याला तेवढंच आपल्याला पॉकेट मिळणार आहे. तर हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला बिघडणार काही नाही आहे, पण जे पूर्ण आपल्याला पॉकेट मिळणार आहे आता आपण कापड लावल्यानंतर आपल्याला पूर्ण पॉकेट मिळणार आहे, कारण आपण बेल्ट पहिलेच अटॅच केलेले आहे. पण जर तुम्ही बेल्ट नंतर अटॅच केले पॉकेट तयार केल्यानंतर, तर तुम्हाला एवढंच हे पॉकेट तयार मिळणार आहे. बघा कापड आहे, तर यावर आपल्याला चेन अशी उलटी ठेवायची आहे. तर बघा यावर आता आपल्याला चेनवर असा ठेवायचा आहे आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. जर तुम्हाला कापड आणि चेन दोन्ही सोबतच शिलाई करता येत असेल तर तुम्ही सोबत शिलाई करा, किंवा जर तुम्हाला तसं जमत नसेल तर तुम्ही पहिले चेन अटॅच करा आणि त्यानंतर तुम्ही कापडवरती अटॅच केला तरी चालते. आता बघा मी चेन आणि हा कापड दोन्ही आता शिलाई करून घेते आणि येथे एक पॉकेट तयार करून घेते. बघा तर हे बघा आपण चेन आणि कापड दोन्ही एकाच वेळेस अटॅच करून घेतलेले आहे, शिलाई करून घेतलेले आहे. तर आता आपल्याला बघा अशा प्रकारे कापड आणि चेन अशी पलटवून घ्यायची आहे. प्रकारे आपण इथे दाबटीप देऊन घेऊ. तर आता बघा आपली मेन चेन आणि खालचा एक जो समोर कप्पा दिलेला होता त्याची चेन आपल्याला लावून झालेली आहे. आणि आता आपण खाली बेस तयार करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला हा कापड पहिले पलटी करावा लागणार आहे. तर आता आपण कापडाला उलटं करून घ्यायचं आहे. तर बघा, तर टाचणी लावून घ्यायची आहे पहिले. तर त्यामुळे काय होईल की आपला बेस व्यवस्थित तयार होईल आणि बेस जसा पाहिजे आपल्याला तसा तयार होईल. नाहीतर मग काय होणार आहे की बेसचा शेप बिघडला तर आपली बॅगसुद्धा व्यवस्थित दिसणार नाही. तर आता बघा दोन्ही साईडला आपण शिलाई मारून घेतलेली आहे. ज्या साईडला आपण दोन्ही साईडला शिलाई मारलेली आहे तिकडून मी 2 इंच घेतलेलं आहे, कारण अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये गेलेलं आहे मार्जिन, त्यामुळे. तर 2 बाय 1.5 इंचाचा असा आपण बेस कट केलेला आहे. बेससाठी मार्किंग केलेली आहे, तर ती आपण आता कट करून घेणार आहोत. बघा तर अशा प्रकारे फक्त कॉर्नरवर आपल्याला बरोबर कट करायचं आहे, कारण मग जास्त कपडा कट होऊन जातो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कॉर्नर व्यवस्थित कट करायचं आहे. तर इकडून सुद्धा आपण बरोबर कॉर्नरवर आल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला तर बघू शकता तुम्ही 2 बाय 1.5 इंचाचा असा बेस आपण कट करून घेतलेला आहे. पण हा बेस बघा अशा प्रकारे या साईडला असे दोन्ही आपले कापड आलेले पाहिजे आणि त्यानंतर असं धरायचं आहे. बघा दोन्ही कॉर्नर आपले असे एकमेकासमोर धरायचे आहे आणि हे जे वरचे दोन्ही कॉर्नर आहे ते असे एकमेकासमोर आलेले पाहिजे. तर अशा प्रकारे आता आपण इथे अर्ध्या इंचावर शिलाई मारून घेऊ. तर याच प्रकारे मी दुसरा बेससुद्धा तयार करून घेते, तिकडेसुद्धा शिलाई मारून घेते. तर बघा आता आपण बेससुद्धा शिलाई करून घेतलेला आहे. तर आता आपण आपली बॅग सरळ करून घेऊया. बघा तर हे बघा अशी आहे ही आपली बॅग. तर कशी वाटली बघा, किती सुंदर दिसत आहे. तर हा आपला झाला आहे बेस तयार बॅगसाठी. तर बघू शकता अशा प्रकारे ही आपली बॅग तयार झालेली आहे बघा. तर येथे आपण 1.5 इंचवर बेल्ट लावलेले आहे. तर वेगळ्या पद्धतीने आपण बेल्ट लावलेले आहे मैत्रिणींनो.
आणि वेगळ्या पद्धतीने ही आपली बॅग तयार झालेली आहे. तर माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कशी वाटली ही वेगळ्या पद्धतीची बॅग ते नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.